धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुंडेंनी मी राजीनामा द्यायला सांगितलं असं सीएम यांनी सांगितलंय। थोड्याच वेळात ते राजीनामा देतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत काल रात्रीच देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे अशी माहिती असताना आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि राजीनामा देण्यास मी सांगितलं असं सीएम देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। अगदी काही वेळामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा आता घेतला जाणार आहे। या संदर्भात आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आणि सविस्तर माहिती देण्यासाठी मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय थोड्या वेळात राजीनामा दिला जाणार आहे, आधीच राजीनामा लिहून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात फडणवीसांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आपल्याकडे आहे। काय सांगाल या संदर्भात? वैष्णवी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिलेले आहेत। काहीच वेळामध्ये अधिकृतपणे धनंजय मुंडे हे आपला राजीनामा जाहीर करतील। मुख्यमंत्र्यांनी स्वतः साम टीव्हीने या संदर्भात विचारणा केली असता आपण त्यांना राजीनामा द्यायला सांगितलंय, ते काहीच वेळात आपल्या पदाचा राजीनामा देतील अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे। काल जे फोटो समोर आले देशमुख यांच्या हत्येचे, त्यातलं क्रौर्य, त्यात ज्या स्वरूपाचा हत्येनंतरचा उन्माद या हत्या करणाऱ्यांमध्ये, कराड यांच्या गँगमध्ये पाहायला मिळत होता। साहजिक आहे, हा उन्माद कुणाच्या तरी पाठिंब्याशिवाय असू शकत नाही, कुणाच्या तरी समर्थनाशिवाय असू शकत नाही, कोणीतरी गॉडफादर यामागे असल्याशिवाय असू शकत नाही। हे स्पष्टपणे महाराष्ट्रानं बघितलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातून येणारी उद्रेकी प्रतिक्रिया लक्षात घेता अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना पदाचा राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक कालच्या या फोटोंमुळे तयार झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये उतरणार हेही स्पष्ट आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विरोधकांना एक मोठं कोलीत हाती लागलेलं होतं आणि त्यापासून दूर राहण्यासाठी म्हणून सरकारनं अखेरीस मुंडेंना राजीनामा द्यायला भाग पाडलेला आहे। काहीच वेळामध्ये धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, पायउतार होतील, पण या निमित्तानं महाराष्ट्रातल्या नवोदित सरकारचा पहिला मंत्री घरी जाताना पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस सरकारमधली पहिली विकेट या ठिकाणी पडताना पाहायला मिळणार आहे। यानंतर आणखी कुणाकुणाचे नंबर लागतात याकडे सर्वांचं लक्ष असेल, मात्र सर्वसामान्यांची प्रतिक्रिया, सर्वसामान्यांचा उद्रेक आणि ज्या स्वरूपाचं क्रौर्य पाहायला मिळालं त्या क्रौर्यावर अखेरीस इलाज या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितलंय। काहीच वेळामध्ये ते राजीनामा देतील। साम टीव्हीकडे याची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया जी आहे ती उपलब्ध झालेली आहे। निश्चितच सर, जसं तुम्ही म्हणालात की पहिली विकेट पडणार आहे, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून गाजत असलेल्या या अतिशय मोठ्या प्रकरणामध्ये केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा किंवा या प्रकरणाचा शेवट ते उद्दिष्ट असू शकत नाही, या प्रकरणाचा शेवट असू शकत नाही। त्यामुळे आता पुढे काय? कारण हा आपण जर सोप्या शब्दात म्हटलं तर हा एक माज आहे, हा उन्माद आहे, तो समोर आलेला आहे। निश्चितपणे अत्यंत उन्मादी अशा स्वरूपाचं कार्य म्हणजे हत्या होणं आणि हत्येनंतरही शरीराचे ज्या स्वरूपाचे हाल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याबरोबर फोटो काढणं, सेल्फी काढणं, त्याचा व्हिडिओ तयार करणं, तो व्हिडिओ आपल्या आकाला पाठवणं, अशा स्वरूपाचं आणि उन्मादी हास्य जे आहे, क्रौर्य हास्यातलं जे आहे ते स्पष्टपणे दिसतंय। एखाद्या मनुष्याचा जीव घेणं, त्याची हत्या करणं आणि त्याचा अशा स्वरूपाचा उन्मादी आनंद व्यक्त करणं हे या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे। त्यातले हे काही फोटो उपलब्ध आहेत जे आपण स्क्रीनवर बघतोय आणि त्यामुळे काय मानसिकतेत अशा स्वरूपाच्या घटना होत असतील आणि जर देशमुखांची हत्या ही साहजिक आहे, काही राजकीय मंडळींमुळे, सामाजिक उद्रेकामुळे समोर आली, त्यातलं क्रौर्य समोर आलं, पण या अगोदर या गँगनं किती हत्या केल्या असतील, किती लोकांचे मृतदेह अशा स्वरूपामध्ये उन्मादी स्वरूपामध्ये काढून टाकण्यात आले असतील। पोलिसांचाही, स्थानिक पोलिसांचं त्यांना समर्थन होतं, त्यांच्यावर काय कारवाई हाही प्रमुख या ठिकाणी मुद्दा आहे आणि त्यामुळे या निमित्तानं बीडला गेले 4 दशक विविध माध्यमातून असलेला जो एक इतिहास होता, रक्तरंजित असा इतिहास, तो उघडा पडलेला आहे आणि या निमित्तानं बीडमध्ये स्वच्छता मोहीम जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी राबवली असं म्हणायला काही हरकत नाही। या निमित्तानं बीडचा हा रक्तरंजित इतिहास जो आहे तो पुसला जायला मदत होणार आहे आणि या माध्यमातून आता पुन्हा अशा स्वरूपाच्या गँग तयार होणं
अशा स्वरूपाच्या क्रौर्याला दिशा देण्याचा प्रयत्न कोणीही राजकारणी किंवा कोणीही गँगस्टर कोणीही आका करू शकणार नाही. आणि त्यामुळे मुंडेंचा राजीनामा हा स्पष्टपणे इशारा आहे प्रत्येकाला, मग तो बीडमध्ये असो, तो पुण्यात असो, तो मुंबईत असो. आणि मुख्यमंत्र्यांनी आपण अशा स्वरूपाचं क्रौर्य, अशा स्वरूपाचा अत्यंत हिडसवाना प्रकार हा खपवून घेणार नाही हे स्पष्टपणे या राजीनाम्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेला आहे मंत्रिमंडळाला. आणि त्याचंच उदाहरण म्हणून आपण काहीच वेळामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा होताना पाहणार आहोत. साम टीव्हीकडे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की आपण धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलंय. काहीच वेळामध्ये धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. अगदीच सर, जसं तुम्ही म्हणालात दिशात निश्चितच हा शेवट नाहीये, त्यामुळे पुढचा लढा बघणं महत्वाचं. धन्यवाद, तुम्ही बातचीत केली, सविस्तर माहिती दिली त्यासाठी.